पण मग आता जर जेवणातनं नाही किंवा असं अन्न पदार्थात आपण कमीच असे खातो आयर्न, तर मग दुसरे सप्लिमेंट्स. हं. मग सप्लिमेंट्स असे काय आहेत? काय प्रकार आहेत का? इथे या सप्लिमेंट्सच्या बाबतीत ना, आपण खूप लकी आहोत इंडियात. आय एम होपिंग की हे लक आपल्याबरोबर टिकून राहील. कारण आपल्या देशात आपल्याला हिम आयर्न सप्लिमेंट्स मिळतात. ओके. ओके. आता मी तुला समजावलं तसं की हिम आयर्न कसं आहे, की ज्याला बघून "अरे आयर्न आलास का? ये घरात." असं करणारे आपलं शरीर, त्याचंच डायरेक्ट सप्लिमेंट्स मिळतात. ओके. त्यामुळे बेस्ट सप्लिमेंट टू टेक जर म्हणजे असे आयर्न लेव्हल, हिमोग्लोबिन लेव्हल्स तुमचे 12च्या खाली जर असतील, तर तुम्हाला सप्लिमेंट घ्यायला लागतं असं. तर तुम्ही रोज ती गोळी घेऊ शकता किंवा जर खूप जास्त कमी जर म्हणजे अतिच असं 7-8 असं हिमोग्लोबिन तुमचं नसेल किंवा 12च्या ऐवजी 11 असेल, तर तुम्ही सोमवार आणि गुरुवार असं पण घेऊ शकता. ओके. बाय वीकली सप्लिमेंटेशन किंवा डेली सप्लिमेंटेशन. आणि इतकं जर थोडंसंच लेवल्स म्हणजे कमी असतील, तर तुम्ही आठवड्यातनं 2 वेळा जर तुम्ही आयर्नची सप्लिमेंट घेतलं तरी ते पुरतं म्हणजे पुरतं. तुम्हाला. त्यानी सेम एफिकसी असते त्याची. आणि नाहीतर त्याहून कमी असेल जर म्हणजे 11हून कमी असेल तुमचं हिमोग्लोबिन, तर रोज गोळी घ्या. तर हिम सप्लिमेंट जर तुम्हाला मिळत असेल आयर्नचं, तर नंबर 1 वुड बी दॅट. जर ते नसेल मिळत, तर मग वेगवेगळे फॉर्म्स असतात, की म्हणजे फेरस ॲस्कॉर्बेट म्हणजे आयर्नचे वेगवेगळे सॉल्ट्स असतात. तर ते तुम्ही घ्यायचे असतात. ते तुमचे डॉक्टर किंवा क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला प्रिस्क्राईब करतील. पण त्या सगळ्याचे काही साइड इफेक्ट्स असतात, की म्हणजे तुम्ही नॉन हिम जेव्हा आपण आयर्न सप्लिमेंट घेतो, तर तेव्हा त्याचा एक मुख्य साइड इफेक्ट म्हणजे की कॉन्स्टिपेशन. लोकांना कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं, काळीशी व्हायला लागते. कारण आयर्न मुळात काळच असतं. सो दॅट इज ब्लॅक स्टूल असं व्हायला लागतं किंवा कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं. काहींना मग 2-2 दिवस टॉयलेटला होतच नाही, एवढ्या प्रकारचं पण कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं. असं जर तुम्हाला ती गोळी घेऊन झालं म्हणजे आणि खूप जर कमी म्हणजे आयर्न लेव्हल्स असल्याचं मी माझ्या लहानपणी मी नेहमी सांगते, की 7वी-8वीत मी इतकी आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिक झाली होती, की माझं हिमोग्लोबिन 7 होतं. बापरे! ओके. सिव्हिअर अनिमिया मला झाला होता. सिव्हिअर आयर्न डेफिशियन्सी अनिमिया. तेव्हा मला डॉक्टरांनी खूप मोठी असं हाय डोस आयर्न सप्लिमेंट दिलं होतं आणि त्यामुळे मग मला म्हणजे अजिबातच कॉन्स्टिपेशन खूप जास्त झालं होतं असं. सो दॅट कॅन हॅपन. तर तुम्ही डॉक्टरांना परत सांगून किंवा तुमच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट सांगून तुम्ही यू कॅन इव्हन आस्क फॉर अन आयर्न सप्लिमेंट की ज्याच्यात स्टूल सॉफ्टनर आहे ऑलरेडी. असं की म्हणजे ते स्टूल सॉफ्ट करतात तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्रास होत नाही. असे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यात आयर्न सप्लिमेंटेशनमध्ये. की जसं आपण बघतो की सगळीकडे मल्टीव्हिटॅमिन घ्या, डेली घ्या, असं जे म्हणतात आणि बरेच लोक घेतात. सो आपण त्या आहारी न जाता डॉक्टरांना किंवा असं न्यूट्रिशनिस्टकडे जाऊन आधी आपण माहिती घ्यावी आणि त्यांनी जर सांगितलं की घ्या तरच घ्यावं. माझ्या मते ना, मल्टीव्हिटॅमिन्स हा एक जरा जास्त महाग शू तयार करायचा प्रकार आहे. कसं ते सांगते. ठीक आहे. आपल्या शरीरात जर कुठल्याही ज्या मल्टीव्हिटॅमिन्स आपण जे घेतोय, ठीक आहे. तर आता सपोज B1 ओके, व्हिटॅमिन B1. माझ्या आहारात जर मला पुरेसं व्हिटॅमिन B1 मिळतंय, ते अगदी अत्र-तत्र सर्वत्र असल्यासारखं खूप कॉमनली अकरिंग B1 हे व्हिटॅमिन आहे. त्यामुळे सहसा B1 ची डेफिशियन्सी लोकांना होत नाही. ते अगदीच पार त्यांनी भाज्या खाणं सोडूनच दिलं असेल, तरच होऊ शकतं. ठीक आहे. तर कॉमनली B1 ची डेफिशियन्सी होत नाही. पण विच मीन्स की मला सफिशियन्सी असते, की मला काही B1चं सप्लिमेंट घ्यायची गरज नाहीये. सगळ्या मल्टीव्हिटॅमिनमध्ये B1 म्हणजे सगळे जे बी कॉम्प्लेक्सेस आहेत ते असतातच. मग आता मला जर सफिशियन्सी आहे, मला जर पुरेसं ऑलरेडी तेवढं व्हिटॅमिन आहे माझ्या शरीरात आणि तरी सुद्धा मी एक मल्टीव्हिटॅमिन घेतेय, तर मग माझं शरीर काही असं नाही म्हणणार आहे, की नको नको काय माहित उद्या ती जेवणार न जेवणार, जसं फॅटचं वगैरे करतं तसं नाही होत ह्याच्यात, की जे काही एक्स्ट्रा व्हिटॅमिन्स आहेत, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स स्पेशली, की बी कॉम्प्लेक्सेस, व्हिटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स असतात. तर ते त्याला जे आहे एक्स्ट्रा जे काही असतं ते आपल्या शू मार्गे ते काढून टाकतं रोज. तर म्हणजे मी रोज भाजी पण खातेय आणि मी मल्टीव्हिटॅमिन पण घेतेय. मग त्याच्यातलं जे एक्सेस आहे, ज्याची गरज नाहीये, डेफिशियन्सी नाहीये, ते शरीर ॲब्झॉर्ब नाही करणार, ते काढून टाकणार आहे. उगीच पिवळी शू काढत बसायची.
असं. त्यामुळे असं एक सरसकट एक नुसतंच मल्टीव्हिटॅमिन घेऊन असा समज करून बसण्यापेक्षा की मी मल्टीव्हिटॅमिन घेते म्हणल्या मला काही डेफिशियन्सी होऊ नाही शकत. एक तर पहिली गोष्ट असं हे खरं नाहीये, असं अजिबात होत नाही. तुम्ही मल्टीव्हिटॅमिन घेत असताना सुद्धा तुम्हाला B12 आणि D3 ची उणीव जी आहे, डेफिशियन्सी जी आहे किंवा इव्हन आयर्नची, कॅल्शियमची तशी होऊ शकते. कारण एवढंच आहे की त्या मल्टीव्हिटॅमिन मध्ये त्याचं प्रमाण खूप थोडं असतं म्हणून. ओके, त्यामुळे अशा समजुतीत राहू नका की मल्टीव्हिटॅमिन घेतलं म्हणजे काहीतरी कर्णाचं कवच घातलंय का असं झालंय की आपल्याला काही आता कुठलीही क्षती किंवा डेफिशियन्सी होऊ नाही शकत, अशातला काही भाग नाही. पण त्या उलट करण्याचा म्हणजे लक्षात ठेवण्याचा भाग हा झाला की तुम्हाला कशाची डेफिशियन्सी आहे ते जरा एकदा तपासून घ्या. थँकफुली इंडियात कसं आहे, आपल्या भारतात आपल्याला कसं आहे, हे कुठलीही ज्या टेस्ट असतात त्या अगदी सुलभ आहेत, म्हणजे काही अवघड नाहीये हल्ली ब्लड टेस्ट करून घेणं. त्यामुळे तुम्हाला खास करून आणि जे कॉमन डेफिशियन्सीज असतात, आता कॉमन डेफिशियन्सीज मल्टीव्हिटॅमिनच्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे काय झाल्या की आपल्याला आयर्न लोह तत्वाची डेफिशियन्सी, आपल्याला B12, D3, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम याच्या डेफिशियन्सीज खूप जास्त बघायला मिळतात. तर त्यातनं टेस्टिंग जर करायचं म्हटलं तर आयर्न, D3 आणि B12चं टेस्टिंग खूप सर्रास करता येतं. ते टेस्ट करा आधी आणि मग फक्त त्याचं सप्लिमेंट करा. ओके, भाजी करताना माझी भाजी जर कमी पिवळी झालीये तर मी फक्त हळद घालणार आहे ना. मी त्याच्यावर हळदी बरोबर अजून थोडंसं लाल तिखट पण घालते, थोडा गरम मसाला पण घालते, थोडी दालचिनी पण घालते, थोडी मेथकुटी घालते, असला प्रकार करणार आहे का? नाही. मग जे कमी आहे तेवढंच घाला, बाकी सगळं कशाला उगीच घेत बसलायत असं. तुम्ही सप्लिमेंट्स बद्दल बोललात हं. आता की सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकतात. हं. मग त्याचे कुठले प्रकार आहेत का किंवा त्याचं डोसेज काय आहे, कधी घ्यायचे असतात? B12च्या गोळ्या मिळतात हं. ज्या आहेत त्या, आणि किंवा कधी कधी B12 जे आहे ते बाकी बी कॉम्प्लेक्सेस बरोबर असं कंबाईंड फॉर्म मध्ये तुम्हाला त्याचे कॅप्सूल्स मिळतात. तर त्याचा डोसेज जे आहे ते 1000 मायक्रोग्रामचा जरी तुम्ही घेतला तरी दॅट इज लाईक इनफ फॉर मोस्ट पीपल. असं काहींना B12 ची डेफिशियन्सी जास्त असते, मग त्यांना यू शुड बी म्हणजे डॉक्टरकडे जाऊन किंवा क्लिनिकल न्यूट्रिशनिस्टकडे जाऊन प्रिस्क्रिप्शन घ्या. असं मी हाय डोसच एकदम रॅन्डमली घेते, जास्त घेतलं तर माझ्यात जास्त ताकद येईल अशातला काही भाग नसतो. जास्त घेतलं तर ते निघूनच जाणार आहे तुमच्या म्हणजे थ्रू युअर युरिन किंवा असं एलिमिनेट होतं ते भयंकर जास्त असेल तर. B12चं एक चांगली गोष्ट ही आहे की आपण सप्लिमेंटेशन केलं ना की थोड्या प्रमाणात ते आपल्या शरीरात स्टोअर सुद्धा होत असतं त्याचा साठा. तर आणि म्हणूनच खूप वेळा असं होतं की जसं तुम्ही सप्लिमेंट्स घेतल्यात, म्हणजे मी थोडे दिवस B12 ची गोळी घेत होते आणि मग त्यानंतर महिन्याभराने जाऊन मी ब्लड टेस्ट करून आले, तरी मला ते लेवल्स पुरेसे आहेत असंच दिसणार, कारण शरीरात असतं ते थोडंसं साठा झालेलं. तर त्यामुळे तुम्ही सप्लिमेंटेशन घेतलं असेल तर साधारणपणे महिन्याभराची गॅप, महिना दीड महिन्याची गॅप ठेवून मगच टेस्ट करायला जा, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यू कळेल. पण अगेन 1000 मायक्रोग्राम इज लाईक अ सफिशियंट डोस. रोज घ्यायला लागतं मात्र ते. ओके. आणि ह्याचं काही टायमिंग आहे का? तुम्ही जेवणाबरोबर घेतलेलं कधीही बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही विथ युअर मील किंवा जेवायला बसायच्या जस्ट आधी घेतलं तरीही चालतं ते. B12 ची गोळी जी आहे ना ती रात्री घेऊ नये फक्त. कारण B12 ची सप्लिमेंट जे आहे ते जर तुम्ही रात्री घेतलं तर एनर्जी सायकल मॅनेज करणार आहे ना. हो. मग ते आज जाऊन ते तुम्हाला एकदम आहा झोपायच्या वेळी आहा एकदम तुम्ही अलर्ट होणार असं. इट कॅन इम्पॅक्ट युअर स्लीप. तर तुम्हाला आणि मग एकीकडे लोकांना हल्ली झोपेचे म्हणजे पूर्ण प्रॉब्लेमच झालाय खूपच. सगळा. खूप झोप न येण्याचं प्रमाण बरंच वाढलंय लोकांमध्ये, इन्सोम्निया वाढलाय. आणि मग खूप वेळा ही चूक होते की B12 किंवा बी कॉम्प्लेक्सची गोळी जी आहे ती ज्याच्यात B12 सुद्धा असतं, तर ती रात्री घेतली जाते आणि मग तुम्हाला रात्री झोप न येण्याचं प्रमाण मग अजून वाढतं. सो एकीकडे झोपेची गोळी आणि दुसरीकडे B12 घेताय तर त्याची मारामारी होणार आहे, तर तसं करू नका, दिवसा घ्या.